नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसहित या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे. आजचा आपला भाग चालला आहे 8वा. कौसल्येयो दृशौ पातु याचा आपण विवेचन ऐकणार आहोत. कौसल्येयो दृशौ पातु, कौसल्येचा पुत्र राम माझ्या डोळ्यांचं रक्षण करो, असा सरळ साधा अर्थ असला तरी आणखीही काही वेगवेगळे अर्थ काही पंडितांनी लावलेले आहेत. एक एक अर्थ आपण बघूयात. पहिला अर्थ आहे की पुत्रमुख पाहण्यासाठी आसुसलेल्या कौसल्याच्या डोळ्यांचं रामाने रक्षण केलेलं आहे आणि तो राम माझ्याही डोळ्यांचं रक्षण करो. दुसरा अर्थ असा आहे की श्रीरामाच्या दर्शनाने आणि रामाच्या गुणश्रवणाने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येवोत, असं राम करो. 3. आपल्या पोटी परब्रह्म रामरूपाने जन्माला आले हे पाहण्याचा योग कौसल्येला आला, असा प्रत्यक्ष रामदर्शनाचा योग आपल्या डोळ्यांना देखील येवोत, अशी रामकृपा आपल्यावर होवो. आता आपण थोडंसं विवेचन ऐकूयात. कौसल्येय म्हणजे कौसल्याचा पुत्र श्रीराम. अशा कौसल्येय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामाने माझ्या डोळ्यांचं रक्षण करो. या प्रार्थनेमागे असणारं गूढ आता आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर पुराणात, इतिहासात अनेक दाखले आपल्याला मिळतील. सालोमालोच्या सांगण्यावरून संत तुकाराम महाराजांना भुलवायला, मोहात पाडण्यास गेलेल्या वारांगणेला केवळ मधुर आवाजात परमेश्वराचं गुणगान केल्यामुळे तिला माते समान मानून तिच्या चरणांवर ते माथा टेकवतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला पाहून अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, असं ज्यांनी वर्णन केलेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशीच बरीचशी उदाहरणं कौसल्येयो दृशौ पातु या मंत्रातील गूढ रहस्य उलगडतील. प्रभू रामचंद्र हे स्वतः सीतामाईखेरीज अन्य यच्च यावत स्त्रिया माते समान नाही कौसल्या माताच आहेत असं म्हणायचे. सीतामाईखेरीज असं जे म्हटलं त्यात सुद्धा रहस्य आहे. कारण सीतामाई आणि प्रभू रामचंद्र हे एकरूपच होते. सीता ही प्रभू रामचंद्र यांची शक्ती होती. सर्वसामान्यपणे स्त्री पुरुष, पती पत्नी यांच्यामधील नातं आपण समजतो, त्याच्याही पलीकडील अत्यंत उच्च आणि पवित्र असं अनाकलनीय नातं त्यांच्यात होतं. सहस्त्र नारी परी हरी हा ब्रह्मचारी असं म्हटलेलंच आहे ना. प्रभू रामचंद्र हे सगळ्या परस्त्रिया कौसल्या माते समान मानायचे. प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अशीच पवित्र होती. तद्वतच कौसल्या माता अत्यंत निस्वार्थ बुद्धी आणि अपरंपार वात्सल्य हेच जणू 2 डोळे अशा अद्वितीय प्रवृत्तीची होती. असे यथार्थ डोळे कौसल्या मातेचे होते. अशा 2 डोळ्यांनी कौसल्या माता आपल्या सर्व गुणसंपन्न आणि अद्वितीय अशा पुत्राकडे पाहत असे. इतकंच नाही तर कौसल्या मातेचा दृष्टिकोन इतका विशाल होता की प्रभू रामचंद्रांवर राज्याभिषेकापासून वंचित होण्याचा आणि वनवासात जाण्याचा जो प्रसंग आला तो कैकेयीच्या दुष्ट आणि मत्सरी स्वभावामुळे. आपल्या प्राणप्रिय पुत्रावर असा भयंकर प्रसंग आल्यामुळे कौसल्या दुःखी कष्टी होणं अगदी साहजिक होतं. परंतु तिने कैकेयीचा राग केला नाही, द्वेषही केला नाही. षड्रिपूंपासून ती अलिप्तच होती. योगमार्गात प्रगती करायची असेल तर कौसल्येप्रमाणे सर्व भावना आणि षड्रिपूंवर विजय मिळवून प्रभू रामचंद्रांच्या प्रमाणे स्थितप्रज्ञ होण्यास आणि आपला दृष्टिकोन विशाल ठेवण्यास शिकलंच पाहिजे. अशी दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून कौसल्येयो दृशौ पातु अशी प्रार्थना करायची. 5.5 श्लोकांचं श्रीराम रक्षा कवच म्हणजे कुंडलिनी जागृत होऊन जीवाशिवाची गाठ पडून कैवल्यपद प्राप्त होण्याची एक यौगिक प्रक्रिया आहे. त्याचं रहस्य आपण पाहतोय. कुंडलिनी जागृत होऊन योगमार्गात प्रगती व्हावी यासाठी भालम दशरथात्मज या प्रार्थनेबरोबरच कौसल्येयो दृशौ पातु
या प्रार्थनेचा, या मंत्राचा कसा उपयोग होतो ते आपण आता पाहूयात. साधक जेव्हा ध्यानास बसतो तेव्हा डोळे मिटल्यानंतर जे चिद आकाश दिसतं तिथेच परमात्मा वास्तव्य करून असतो. फक्त मोहरूपी पटल त्या चिदा आकाशात असून त्याच्या मागेच परमात्मा असतो. ते मोहपटल खरं पाहता अगदी झिरझिरीत असून ते पटल दूर झालं ना की परमात्म्याचं दर्शन सहजपणे होतं. पण ते मोहपटल अतिशय चिवट असतं. ते दूर होण्यासाठी आणि परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी त्याच श्रीरामरूपी परमात्म्याच्या कृपेची आवश्यकता असते. अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवून देखील त्याला साध्या चर्मचक्षूंनी ते दर्शन होत नाही असं दिसताच श्रीकृष्णांनी दिव्य दृष्टी देऊन ते विश्वरूप दर्शन घडवलं. ती दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय चित आकाशातील मोहपटल दूर होऊन साधकाला परमात्म्याचं दर्शनच होणार नाही. आणि त्यासाठीच कौसल्येयो दृशौ पातु अशी परमात्मस्वरूप रामप्रभूंची प्रार्थना करायची. त्यामुळे योग मार्गात योग्याला होणारी दिव्य दर्शनं साधकाला होऊ लागतील. योग मार्गात जसजशी प्रगती होऊ लागेल तसतसं त्याप्रमाणे कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रिया साधकाला जाणवायला लागतील. दिव्य दर्शनाबरोबरच दिव्य नाद म्हणजेच अनाहत ध्वनी साधकाला ऐकायला यायला लागतील. असं दिव्य नाद पुष्कळ वेळा घंटानादाप्रमाणेच असतात, तर कधी श्रीकृष्णाच्या बासरीप्रमाणे सुद्धा असतं. रामरक्षेची उपासना करणाऱ्या साधकाला विश्वामित्र प्रियश्रुती या मंत्राच्या जपाने असे नाद ऐकू येऊन साधक ब्रह्मानंदात तल्लीन होऊन जाईल. विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या रामप्रभूंनी आपल्या दोन्ही कानांचं रक्षण करावं असा या मंत्राचा अर्थ आहे. विश्वामित्र ऋषींना रामप्रभू प्रिय का होते आणि त्यांना प्रिय असण्याचा कानाशी काय संबंध आहे, तर श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांचा उपनयन संस्कार झाल्यानंतर सर्व विद्येत पारंगतता त्यांनी प्राप्त करून घेतली होती. प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांसहित धर्मशास्त्र श्रवण करीत स्वतः चर्चा आणि विवरणही करत असे. अशी दिनचर्या त्यांची चालू असताना एके दिवशी विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले आणि राक्षसापासून यज्ञाचं आणि सगळ्या ऋषीमुनींचं संरक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना आपल्याबरोबर पाठवण्याची विनंती केली. स्थितप्रज्ञ दशरथ राजाने श्रीरामांना त्यांच्याबरोबर जाण्यास अनुमती दिली. विश्वामित्र ऋषींच्या बरोबर वनातून जात असताना मार्गात आणि मुक्कामात विश्वामित्र ऋषी रामप्रभूंना वेद, उपनिषद इत्यादी शास्त्रांबद्दलचं सखोल ज्ञानही देत होते. स्वतः वेदवित असूनही जिज्ञासू वृत्तीने, नम्रपणाने, प्राणिपात आणि प्रश्नेन सेवया इत्यादी मार्गाने प्रभू रामचंद्रांनी ऋषींची सेवा करून त्यांना आनंदी आणि प्रसन्न ठेवलं. विश्वामित्रांचे ते अतिशय लाडके झाले आणि त्यांनाही तहानभुकीची बाधा कधीही होणार नाही असा वर श्रीरामांना दिला आणि पुढे वनवासात श्रीरामांना या वराचा चांगलाच उपयोग झाला. गुरुजन, ज्ञानवृद्ध यांच्या मुखातून स्त्रवलेलं आणि प्राप्त होणारं ज्ञान श्रवण करीत असताना जिज्ञासू विद्यार्थ्याला तहानभुकेचं स्मरणही होऊ नये, जीवाचे कान करून ज्ञान श्रवण आणि मनन करता यावं, इतकी एकतानता निर्माण व्हावी यासाठीच विश्वामित्र प्रियश्रुती अशी प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करायची. घ्राणम पातु मखत्राता या उल्लेखावरील टीकेत असं प्रतिपादन केलेलं आहे की त्रिशंकूंसाठी दुसरं जग म्हणजे विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेले विश्वामित्र ऋषी स्वतःच्या यज्ञाचं रक्षण करू शकत नव्हते. अशा प्रकारे त्यांचं नाक कापलं गेलं. आता इथे नाक कापणं याचा अर्थ पराभव करणं असा आहे. यज्ञाचं रक्षण करून विश्वामित्रांच्या नाकाचं रक्षणच केलेलं आहे. दुसराही एक अर्थ इथे आहे, भक्तांनी रामाला अर्पण केलेल्या सुगंधी पुष्पांचा आणि धूपाचा वास माझ्या नाकाला येईल असं राम करो. आणखीन एक आध्यात्मिक अर्थ, जो खात्रीने यज्ञाचं फळ देतो तोच यज्ञाचा रक्षण करता. या नाकाने स्वर्गीय सुगंधाचा आस्वाद घेता येतो. हा स्वर्गीय सुगंध म्हणजेच यज्ञाचं फळ आणि त्यासाठी राम
माझं नाक सक्षम ठेवो. घ्राणम पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा. लहान वयातच रक्षणासाठी श्रीरामांना विश्वामित्रांनी वनात नेलं आणि श्रीरामांनीही सर्व राक्षसांचा नाश करून यज्ञाचं म्हणजेच मखाचं आणि यज्ञ संपन्न करणाऱ्या ऋषीमुनींचं रक्षण केलं. त्यामुळे श्रीरामांना मखत्राता असं संबोधू लागले. मखत्राता अशा श्रीरामांनी माझ्या घ्राणम म्हणजे नाकाचं रक्षण करावं अशी प्रार्थना केलेली आहे. आता यज्ञरक्षणाचा आणि नाकाचा काय संबंध आहे, पण ते लगेचच आपण पाहणार आहोत. भगवंतांनी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवद्गीतेत जे सांगितलं आहे त्यानुसार वेदांची प्रतिष्ठापना, देव ही संकल्पना श्रद्धेच्या पायावर दृढ करणं, साधू संतांचं प्रतिपालन आणि यज्ञयाग यांची पुनर्प्रतिष्ठापना आणि रक्षण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व समाविष्ट असतं. तथाकथित समाजसुधारकांच्या मते मोठमोठे यज्ञ करणं म्हणजे उत्तम प्रकारच्या तुपाची आणि धान्याची नासाडी करणं. वास्तविक यज्ञातील मंत्रयुक्त हवीर द्रव्यांच्या आहुतीमुळेच निर्माण होणाऱ्या अग्निज्वाला आणि धूर यामुळे वायुमंडल शुद्ध होतं आणि अशा शुद्ध वायुमंडलात श्वासोच्छ्वास केल्यामुळे मानवी जीवन निरामय आरोग्यसंपन्न राहील यात शंकाच नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात यज्ञयाग होम हवन होणं अतिशय आवश्यक आहे. हे मखत्राता रामराया, रोजचा वैश्वदेव, सकाळ संध्याकाळचे अग्निहोम, चंडीयाग, गणेशयाग, दत्तयाग यासारखं यज्ञानुष्ठान करण्याची सुबुद्धी आम्हाला दे. म्हणजेच वायुमंडल वातावरण शुद्ध आणि पवित्र होऊन सर्व प्राणीमात्रांना, झाडं झुडपं आणि वनस्पतींना देखील स्वच्छ शुद्ध आणि मोकळी हवा मिळेल. आपल्या नाकाचं रक्षणही होईल. प्रयोगांती असं सिद्ध झालेलं आहे की शेतामध्ये जर अग्निहोत्र केलं, मोठे याग केले, तर पिकांना आणि झाडांना यज्ञाचे भस्म घातलं तर पिकं चांगली, कसदार आणि भरपूर पिकतात. म्हणून रामरक्षेच्या साधकांनी घ्राणम पात मखत्राता अशी प्रार्थना करायची. श्वासोच्छ्वासात जितकी शुद्ध हवा मिळेल तितक्या प्रमाणात प्राणायाम चांगला होईल. प्राणायाम सुलभ व्हायला लागला की ध्यानधारणा सुलभ आणि सहज होईल. त्यामुळे आज्ञाचक्र जागृत होण्यास मदत होईल. चक्र जागृतीची प्रक्रिया सुरू झाली की दिव्य दर्शनं आणि दिव्य नाद याबरोबरच दिव्यगंधही जाणवू लागतील. हे दिव्यगंध कधी चंदनाचे, तर कधी वाळ्याचे, तर कधी मन आध्यात्मिक उच्च स्तरावर नेऊन गुंगवून टाकणारे अनाकलनीय असेच असतात. असे दिव्यगंध जाणवायला लागले की परमेश्वरी शक्तीचं अस्तित्व वायुरूपाने प्रकट झालेलं आहे असंच समजावं. आणि अशी दिव्य प्रचिती येण्यासाठी घ्राणम पातु मखत्राता अशी प्रार्थना करायची. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण मुखम सौमित्री वत्सलह हा मंत्र आणि त्याचं विवेचन ऐकणार आहोत. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.